पक्षात 20 वर्ष काम केले. 20 वर्ष खूप समर्थन केलं, काम केलं. त्यांचं शेतीमध्ये खूप मोठं योगदान आहे. मला ते आदरणीय आहेत. सगळं खरं आहे. मला दुःख याचं वाटतं की तुम्ही त्यांना पाठिंबा द्या, राजकारण हे चालू आहे, त्याच्यात होतच असतं. पण तुम्ही माझ्यासारख्या म्हणजे मी कीर्तनकार आहे. कुणी नाही जरी म्हणलं तरी मी ऑलरेडी आहेच कीर्तनकार. माझे सगळे नेटवर, यूट्यूबवर, गावागावात कीर्तन आहेत. आजही माझ्या साविडी गावानं आमच्या तिथं सगळे आमचे चॅनल बोलून पत्रकार परिषद घेतली की आमच्या महाराजांवर कोणताही विनयभंग बलात्काराचा गुन्हा झालेला नाही. गेल्या 20 वर्षापासून ते आमच्या गावात कीर्तन करतात आणि याही पुढे ते माझ्या गावाने माझ्यावर प्रेम दाखवलं, पत्रकार परिषद घेतली. देऊ संस्थांचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. भंडारा डोंगर जे आहे ते देहूपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे आणि तुकोबाराची जीवनाचा अविभाज्य घटक आत्मत्व आहे. त्या भंडारा डोंगरावर जगद्गुरू तुकोबारायांचं मंदिर आहे आणि त्या मंदिराला खेटून, एकदम खेटून, मंदिराला खेटून माझी संस्था आहे. 17 गुंठे ज्या उतार्यावर तुकोबारायांचं नाव आहे. माझं भाग्य आहे, मी समजतो की त्याच उतार्यावर तिथं तुकोबारायांनी मला जागा दिली. त्याच उतार्यावर, सातबाऱ्याच्या उतार्यावर माझं नाव आहे. माझी संत तुकाराम ज्ञानपीठ भंडारा डोंगर पुणे अशी स्वतंत्र संस्था आहे. विद्यार्थी घडवणे, सांभाळणे हे मी काम करतो, स्वतः काम करतो. ते जगजाहीर आहे. पुस्तकांचा, तुकोबारायांच्या संत वाचनाचा प्रचार प्रसार करणं. मराठीत 10 पुस्तकं लिहिली आणि इंग्रजीमध्ये एक तुका सेज नावाचं पुस्तक तुकोबारायांच्या क्वालिटीजवर पुस्तक लिहिलेलं आहे. आणि हा मला बावळटकर म्हणतो, तू 10 पुस्तकं तरी तुझ्या आयुष्यात वाचली का? 10 पुस्तकाचं लेखन मी केलं. मी काय पागल माणूस आहे का? मला कळत नाही का आता हे मी बोलल्यानंतर काय होणार आहे? पोलिसांना माहिती आहे काय होणार आहे. पण मी सत्य बोलण्याचं धाडस दाखवलं. त्यांचा देहू संस्थान जे जिथं तुकोबारायांचं मंदिर आहे, शिळा मंदिर आहे किंवा ते जे आहे त्याचा माझा काही संबंध आहे. तिथं फक्त ती तुकोबारायांचे जे वंशज आहेत मोरे ते सगळे ट्रस्टी अध्यक्ष होते. बरोबर आहे त्यांचं, त्यांना मी सहमत आहे. पण त्यांना माझी विनंती आहे की तुकोबारायांचे अभंग तिथं बदलले गेले, त्याच्यावर पण आपण भाष्य करायला पाहिजे ना. कालवुनी विष केला अमृताचा नाश तुकोबाराय म्हणतात. तुकोबारायांच्या देखत तुकोबारायांच्या अभंगामध्ये भेसळ झाली. आताही तुमच्या देखत भेसळ झाली तर तुम्ही काहीतरी बोलायला पाहिजे. आपण बोलत नाही. आपण बोलावं, माझा संबंध नाही. पण आपण देऊ संस्थांना माझी विनंती आहे की या जरांगे पाटलाच्या समोर ह्याची दान देगा देवा हा अभंग बदलण्यात आला, बदलून त्याच्यावर कीर्तन करण्यात आलं. माझा आक्षेप आहे, आपणही उत्तर द्यावं. आपल्याला मान्य आहे काही? आणि मग मान्य असेल तर गाथेमध्ये ते लिहून काढा, ह्याची दान देगा देवा, मराठ्याला आरक्षण मिळावा, मराठ्याला आरक्षण मिळावं. मी ह्या मताचा आहे. आम्ही 16-18 वर्ष घातलेत, पण आम्ही गाठ्यात आणि अभंगात लिहिलं नाही. ते आम्ही आमचं स्वतंत्रपणे मांडलेले मत. ते गाठ्यात आणि अभंगात बदल करण्याचा कोणालाही अधिकार नाही. कोर टीमचा दुसरा प्रश्न, कोर टीम मध्ये तुम्ही 6 महिन्यांपासून जर कार्यरत आहात तर तुमची तुम्हाला जरांगेला ओळख का करून द्यावी लागते? तो एक जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यावरती तुम्हाला त्याचं आज सांगतो तुम्हाला. असं मी जरांगेचं असं हे डोकं असेल, मी जरांगेच्या समोर नाही. आपण नीट पाहावं. आणि जरांगे असं पाहतायत, मी जरांगेच्या ह्या बाजूला आहे. मी जरांगेंच्या सांगितलं त्यांच्या कानात का बाबा मी बारसकर महाराज, कारण ते माझ्याकडे पाहतच नव्हते. ते झोपलेले होते ना ते असे. त्यांचं तोंड कुठं होतं आपण पहा चॅनलवर सगळं. त्यांचं तोंड तिकडं होतं. मला त्यांना आणि त्यांची ज्यावेळेस ते त्यावेळेस मला सांगावं लागलं त्यांना. डोळे घातलेले होते त्यांचे. मग तिने डोळे उघडले आणि मग ते बोलले. तुम्ही ऐकलं असेल त्याच रेकॉर्डिंगमध्ये एक ऐकलं असेल साहेब. ते म्हणले आलात 15 दिवसातून. एवढं तर ऐकलं असेल. हो साहेब, आलात 15 दिवसातून हे तर ऐकलं असेल. हा 16 तारखेपर्यंत काही कामच नव्हतं ना अंतरावलीत. अध्यादेशमध्ये क्लिअर कट लिहिलं होतं 16 तारीख किंवा 16 तारखेच्या नंतर अध्यादेशची जी आधी मसुदा आहे, अधिनियमाचा मसुदा अंमलात येईल. मग मध्ये काय काम आहे अंतरावली? आम्हाला काही कामधंदे आहेत नाही घरचे. कीर्तन येतं, प्रवचन येतं. ती एवढं तर ऐकलं असेल आपण 15 दिवसातून आलात. आपण आत्ता रेकॉर्डिंगमध्ये ऐकलं की महाराज तुमची आम्हाला गरज आहे. तुम्ही या आंदोलनाला आपल्याला दिशा द्यावी लागेल. मनोज दादाचे प्राण वाचावे लागतील. सगळ्या गावकऱ्यांनी माफी मागितली. मला पुरावा दिला आपल्या समोर. याच्यापेक्षा काय बोलू? आणि मी नार्कोचं आवाहन केलेलं आहे जरांगे पाटला आणि मी पण तयार आहे. एक गोष्ट अशी आहे की